महर्षींचा राजा युगंधराचा योगी अनंत. हॅलो मित्रांनो, तर आपलं स्वागत आहे आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. मी आलो आहे पेठला, किल्ल्यावर आलो आहे. अरे बघा, आपल्याला इथं वरती जायचं. मी खालून आलो आहे. तुम्ही बघू शकता इथं कसा भारी व्ह्यू दिसतोय. आम्ही आता इथून आले. हा गडाचं नाव आहे कोथळीगड. आता कोथळी गडावर असं आहे काय हे आम्हाला पण नाही माहिती, म्हणून आम्ही चाललोय आता बघू आणि तुम्हाला पण दाखवू. तर चला जाऊया वरती. तर मित्रांनो, आम्ही आलो वरती. आता वरती म्हणजे अजून खूप वरती बाकी आहे, जास्त नाही, थोडाच आहे. आता एवढं बाकी आहे. तो दादा चाललाय. तर बघा, आम्ही इथं खाली मंदिर दिसतंय ना, आम्ही तिथून आलेलो वरती. इकडून वरती आलो आम्ही. आता चाललोय इकडून, इथून वरती जाणार. तर चला भेटूया वरती. वातावरण तर मस्त आहे, चांगलं थंड वाटतंय. पण चढताना हालत खराब झाली माझी, खूप हालत खराब झालेली. आज दम खूप लागलेला. मी आता 5 मिनटं रेस्ट घेतलं, तेव्हा जाऊन मग वरती चढायला स्टार्ट केलं. ऊन असल्यामुळे दम खूप लागते. तर हे बघा, इथं पवनचक्की पण आहेत कितीच. तसं जाऊया वरती. तर मग आम्ही आलो वरती. तर आम्ही बघा इथून वरती आलो. आता बघा अजून एवढं वरती जायचं आहे. आम्हाला जायचं आहे इथून आतमध्ये. आता कळालं का आम्हाला का या गडाचं नाव कोथळगड असं नाव का पडलं आहे. कारण की याच्या आतमधून रस्ता केलेला आहे, त्याच्यामुळं आतमधनं जावं लागेल वरती आम्हाला. वरती जाऊन बघा, इथं गणपतीची मूर्ती आहे छोटीशी. बघा इथं झेंडा आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा. इथून वरती जायचं, तिथं झेंडा आहे. इथून आतमध्ये गेल्यावर इथं पाण्याची टाकी आहे. चला तुम्हाला दाखवतो. थांब. तर चला इथून जाऊया आपण वरती. पाणी पिऊ पण शकते ना तू. हे बघा गणपती आहे. इथं घेऊया आपण दर्शन. गणपती बाप्पा मोरया. हे पाणी पिण्यासारखं आहे बघ. पिला जरी पाणी ना तरी काय प्रॉब्लेम नाही. एवढं क्लीन पाणी आहे. हे बघा पाणी प्रत्येक गड्यावर भेटतं. इथं आतमध्ये बघा, इथं पाणी आहे. पाहिजे तो पोहू पण शकतं कोण जाऊन. नाही कधीच गडावर आलाच गड्यातल्या टाक्यात पाण्यात उतरायचं नाही. का? पहिली वॉर्निंग. हे पिण्याचं पाण्याचं टाका आहे. पण घाण खूप आहे बाळा. हे पाणी ना तू हातावून पी, तू आजारी नाही पडणार. मी पिऊ शकतो. पियासाठी नाही तुला दिलंय, मग घे मग भरून वाटलं. आपल्या तर ही टाकी झाली बघून आपण. आता जाऊया आपण पुढची पाण्याची टाकी बघायला. तिथं अजून 2 टाकी आहेत पाण्याचे. हे बघा, तो दादा गेला तिकडे. तर सावकाश उतरावं लागतं. तर हे बघा, इथं तो खूप मोठी टाकी. आता जास्त खोल नाही, पण इथं पण मासे आहेत. हे बघा बेडके बघा कशी उड्या मारतात. इथं काय अजून पुढं पण एक टाकी आहे, दाखवतो तुम्हाला. हे बघा, इथं आतमध्ये एक आहे. बघू शकता तुम्ही कसं आहे आतमध्ये. माझा आवाज घुमतोय आतमध्ये. हॅलो. तर इथून आता आपल्याला वरती जायचं डबल. तर मित्रांनो,
आपण इथून टाकी बघितलेली, टाकी बघून इकडून इकडं तोफ आहे हा, तोफ बघून इकडून वरती आलो. इकडे पहिलं पण एक पोरं आलेले आहेत, भरपूर आहेत ते. इथून वरती आलं का इथं झेंडा आहे. आणि हे बघा इथं पहिले जे राखणार जे पहिरेदार आपले असायचे ना, त्यांच्यासाठी राहण्याची सुविधा इथं होती, खाण्यापिण्याची सगळी. तसं चांगलं आहे इथं. तर मित्रांनो आम्ही बघा कुठं आलं, इथून आतमध्ये एंट्री घेतली. तर हे बघा आतमध्ये कसं आहे बघा. हे आता बॅग यांचे आहेत, हे आलेत मुलं आहेत आमच्यासारखेच आहेत, ट्रॅकिंगसाठी आलेत. इथं बघू शकता तुम्ही जेवण करण्यासाठी पण इथं चूल ते मांडलेली आहे. तर मस्त आहे आतमध्ये पण. हे बघा आतमध्ये इथं काहीतरी आहे. अरे आतमध्ये पण खोली आहे एक. हे बघा मी आता इथून आलो आहे आतमध्ये. इथून आहे बघा, इथं पण आतमध्ये खोली आहे. इथं आतमध्ये पण एक खोली आहे बघा, चांगली आहे खोली इथं पण. इथून चला आपण बाहेर सगळे. मित्रांनो आपण आता वरून इथून खालती आलोय. आता इकडून आपल्याला इकडं जायचं आहे, तर चला जाऊया आपण. इथं पण पाण्याची टाकी आहेत वाटतं, दोन आहेत पाण्याची टाकीच आहेत वाटते. इथं पण पाण्याच्या टाकीच आहेत, पण गाळ खूप आहे याच्यात. बघू शकता तुम्ही, पूर्ण हिरवं गाळच आहे. इथं पण गाळच आहे. हे बघा इथं पण पूर्ण गाळ आहे. इथं वरती पण काहीतरी आहे, तर थांबा तुम्हाला दाखवतो. इथून वरती जावं लागेल. हा इथं पण पाण्याची टाकीच आहे. इथं पण आहे, तिथं पुढं पण आहे. हे बघा इथं पण आहे. छी इथं तर खूप घाण आहे. तर चला आपण जाऊया. आपल्याला जायचं आता इथून. हे बघा इथं पण पाण्याच्या टाक्याच आहेत. आता टाक्या किती आहेत काय माहिती, काय सगळे किल्ल्यावर टाक्याच आहेत. हे बघा तेव्हा दादा पण ब्लॉग बनवायला लागले, आता स्टार्टिंग केलं याने पण. इथं काय वरती काय बसायला का, तुलाच माहिती. इथं बसायला जागा आहे. चला तर मित्रांनो आम्ही तिकडं चुकून गेलेलो, ते आम्हाला रस्ता नव्हता माहिती. आता माहिती पडला, तर आता चाललोय आपण तिकडंच. दादाने आता विचारलंय
तुला घेऊन जाईल बघ. ओ माय गॉड, इथून रस्ता आहे. अच्छा, तुम्ही बघू शकता इथून रस्ता आहे जाण्यासाठी. नाही, नाही. हा हा नाही रोड रे, मग तो रोड वेगळा आहे. मग इथं काय बघायला लागलास तू? वर गुफा आहे भाऊ बसायला. मग दाखव ना. ब्लॉग मध्ये दाखवू. तर हा बघा इथं गुफा आहे बसण्यासाठी. मला काय वाटलं इथून रस्ता आहे जाण्यासाठी. हे बघा मित्रांनो, तिकडनं आपण आलोय पाण्याचा टाका इथे. तुम्ही असं आलात ना इकडे आतमध्ये बघा, मस्त बसायला जागा आहे, एकदम घर टाईप. तर चला जाऊया आपण. मी पण कन्फ्यूज व्हायला लागलं का रस्ता कुठून आहे काय नाही काय समजत नाही आहे. हो तो रोड आहे. चला. हे बघा तिथून जायचं आहे आपल्याला. इथून जायचं आहे आपल्याला. इथून आम्ही गेलेलो इकडं, आम्ही इथे गेलेलो. इकडं जाऊन काही फायदा नाही झाला. तर चला आपण जाऊया इकडे. चला बाहेर. हे बघा मित्रांनो, इथून वरती जायचं आहे. इथं पायऱ्या दिसतात. दिसले का? दिसले ना? ठीक आहे ठीक आहे चला. हो भाई, हे बघा इथून जायचं वरती आपल्याला. हे बघा इथं खुफिया रस्ता असल्यासारखं आहे एकदम. कोणाला कळणार पण नाही. इथं पण बसण्यासाठी जागा वाटते, लपण्यासाठी किंवा काही सामान ठेवण्यासाठी. हे बघा. दोन रस्ते सांगते दादा. जाऊया कुठून वरती? वरती कुठून जाऊया? इकडून का इकडून? लेफ्ट साईड. चला चला आता जाऊया आपण वरती. एक कारचं पिक्चर फोटो काढतो याची. माझे पण काढायचे खूप. हे बघा खुश किती होते बघा बघा बघा. डिकचिक डिकचिक. तर मित्रांनो आपण आता इथून वरती जाणार आहे. मित्रांनो हे बघा खाली एकदम कोचात कोरलेलं पाणी, म्हणून या गाड्याला कोचरीगड बोलली जाते. कारण याचा मेन भाग जेव्हा एंट्री मारतो ना ती एंट्री दिसून येत नाही, कारण ती अख्खी अशी लपलेली आहे. ती शोधताना खूप आम्ही एक वेळा वाचलेलो कारण आम्हाला कधी दिसलं. तर इथून वरती जाऊया चला. तर दादाने थोडीफार माहिती सांगितली. मी त्याच्यासोबत आल्यामुळे मला काही एवढं नाही माहिती. माझा हा तिसरा किल्ला आहे. पहिला किल्ला माझा होता लोणावळ्याचा राजमाची किल्ला, आणि दुसरा किल्ला होता द्रोणागिरीचा किल्ला, आणि हा तिसरा किल्ला आहे कोथडीगड. हां, माझे होठ सुकल्यामुळं मला बोलता येत नाही. होठ चिटकायला लागलेत माझे. वाव. तर फायनली आपण आलेलो वरती, पण थोडा राहिलाय. हे बघा
आला एवढंच आहे, खूप नाही आहे. तर चला वरती जाऊया. हो हो हो, भीती वाटते खूप. तर मी मोबाईल ठेवतो आता, कारण की भीती वाटते पडायचं मोबाईल. तर मित्रांनो आता आपण वरती पोहोचलो आहे. हा बघा, हा महादरवाजा आहे. आता इथून एंट्री घेताच झाला आपला किल्ला फिरून आलं. हे बघा दादा बसला इथं. तर चला वरती. तर मित्रांनो तुम्हाला पण आता कळालं असेल का ह्या गडाचं नाव कोथळी गड असं नाव का पडलं आहे. कारण की किल्ल्याचा असा पोटाच्या आतला भाग कोरून पायऱ्या बनवल्यात वरी जाण्यासाठी, म्हणून या किल्ल्याचं नाव कोथळी गड असं पडलं आहे. तर बघा दरवाजाला पण बघा किती खिळे मोठे आहेत. तर मित्रांनो आपण आता जाऊया वरती. तर घेतलं आपण एंट्री आतमध्ये. हे बघा तर चला जाऊया आपण वरती. तर आपण आता आलोय वरती, फायनली वरती आलो आपण. तर इथं झेंडा आहे आपला देशाचा. तर तुम्ही बघू शकता. आता वरती असं आहे, अजून इथं जायचं आहे. पुढं माहीत नाही काय असतील, तोफ वगैरे अजून असेल. हे बघा तर मित्रांनो अजून आता इथं पुढं काय माहिती नाही. इकडं असं वाटतंय का कोण काय राहण्यासाठी वगैरे बनवतात ना, तसं वाटतंय. वाव, इथं बघा पाण्याची टाकी किती मोठी आहे. तर इथं बघा कसं गेलं, असं वाटतं का इथं कोण राहण्यासाठी आलं होतं 1-2 महिन्या अगोदर. पण पहिले इथं किल्लेदार राहायचे, पण हा नव्हता बनवलेला, हा आता बनवलेला आहे. अरे बघा, बघू शकता तुम्ही. आता आपण वरती आलोय, किती भारी आहे. इथून असं वाटतंय का असं उडावं, पण उडी मारल्यावर काय होईल ते असं तुम्हाला तर माहिती आहे. पॅराशूट जर राहिला असता तर मारली असती उडी. तर चला इकडे जाऊया. इथं काय बघूया. चला, दादा गेलाय तिकडं. इथं काय एवढं नाही आहे. आम्हाला वाटलेलं इथं तोफ वगैरे काय असेल, वाटलेलं. इथं काय तेवढा नाही आहे. वरती मैदान आहे असं थोडाफार. हे बघा अरे बघा, इथं आम्ही आलेलो तिथून मित्रांनो, खालून आलेलो आम्ही. बघा इथून आलेलो आम्ही, गाडी लावलेली आमची. ते आता घर दिसतंय ना तुम्हाला, तिथून आलेलो आम्ही वरती. खूप त्रास झाला, पण चालतंय. एवढा तर काय असतं, एवढा थोडाफार होतोय, त्रास होतोय. आता आमचा होता दादा, याच्यामुळं मला फिरायला भेटतंय. घरचे पण परवानगी देतात याच्यावर. यो असले का सोबत मग काय टेन्शन नाही राहत. तर चला आता भूक लागली, आता जेवण करूया, मग जाऊया खालती. तर चला नंतर ना भेटूया. तर मित्रांनो आपण आता आहोत कोथळी गडावर. तर मी तुम्हाला मागे सांगितलेलं आहे कोथळी गडाला कोथळीगड का बोलतात. त्याचं अजून एक नाव आहे म्हणजे पेठगड. पेठ यासाठी बोलत. तर मित्रांनो आपण आता आहोत कोथळी गडावर.
तर मी तुम्हाला मागे सांगितलेलं आहे कोथळीगडाला कोथळीगड का बोलतात. याचं अजून एक नाव आहे म्हणजे पेटगड. पेट यासाठी बोललं जातं कारण खाली पेट गाव आहे आणि या गडाला कोथळीगड याचं बोललं जातं कारण हा एका दगडाच्या कोथळामध्ये कोरलेला गड आहे. खाली जेव्हा आपण एंट्री मधून येतो भैरवनाथचं मंदिर क्रॉस करून जेव्हा वर चढतो तेव्हा तिथे एक पायऱ्या आहेत, तिथं बालेकिल्ल्यावर येता येतं आणि त्या पायऱ्या असे सहजासहजी ओळखून येत नाहीत कारण त्या लपलेल्या आहेत, कारण त्या आतमधून कोरलेल्या आहेत. तर असा हा कोथळीगड आहे. याचा पहिले सहज वापर हा लक्ष ठेवण्याकरता केला किंवा खाली व्यापारी मार्ग वगैरे असेल त्याच्यावर लक्ष ठेवण्याकरती ही एक चौकी होती. पण छत्रपती संभाजी महाराजांच्या काळामध्ये त्याच्या आधीचा थोडासा आपण बघितला तर एक अब्दुल हजीज म्हणून एक आपलाच मावळा होता. त्या काळामध्ये तो शिवरायांकडे आलेला जेव्हा स्वराज्य स्थापन झालेलं, स्वराज्य जेव्हा प्रगती चालू होती त्या काळात तो महाराजांकडे आला आणि मग तो बोलला की मलाही स्वराज्यासाठी काम करायचं आहे वगैरे. तेव्हा त्याला महाराजांनी आपल्या राजदरबारामध्ये फारसी पत्र व्यवहार यासाठी मुन्शी म्हणून त्याची नेमणूक केली होती आणि सालेरच्या युद्धानंतरही कुठेतरी त्याचा काही कागदपत्रांमध्ये उल्लेख आढळतो. असा अब्दुल हजीज त्या जेव्हा छत्रपती शिवरायांचं निधन झालं त्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांचा जेव्हा राज्याभिषेक झाला आणि स्वराज्याचा पूर्ण जी बागडोर होती जी छत्रपती संभाजी महाराजांच्या हातामध्ये गेले, त्या काळामध्ये शेकड्यांनी असे बोलतात की शेकडो मावळे फितूर झाले किंवा शेकडो लोक फितूर झाली. तर त्यातलाच हा एक अब्दुल हजीज हा औरंगजेबाला जाऊन मिळाला जेव्हा छत्रपती संभाजी महाराजांनी बुरानपुराची लूट केलेली. बुरानपूर म्हणजे औरंगजेबाचा काळीज. त्याची जेव्हा छत्रपती संभाजी महाराजांनी लूट केली तेव्हा चिडून औरंगजेबाने शपथ घेतली की मी हे स्वराज्याचा विस्तार थांबवेल आणि तो दिल्लीची शान शौकत सोडून या आपल्या सह्याद्रीत आला. तर त्याच्या 1 लाख फौज वगैरे घेऊन तो आलेला आणि त्या फौजेमध्येच अब्दुल हजीज सुद्धा त्यांच्यासोबत होता. तेव्हा 4 वर्ष झाली जेव्हा रामसेज लढा देत होता. रामसेज एकदम छोटासा किल्ला. त्या काळात जेव्हा औरंगजेब आलेला त्याला वाटलं की आपण हा गड जिंकू शकतो कारण छोटासा किल्ला आहे रामसेज आणि औरंगजेब पण पहिले या भागामध्ये येऊन गेलेला आहे त्यामुळे या भागाची पण त्याला थोडीफार माहिती होती. तर त्याला वाटलं की रामसेज त्याला लगेच जिंकता येईल, पण ती त्याची भूल होती की तो त्याला लवकर जिंकता नाही आला. जवळपास आय थिंक 3.5 4 वर्ष तो गड लढत होता. त्याच काळामध्ये औरंगजेबाने जिंकलेला सर्वात पहिला किल्ला जर कुठला बोलला जातो तर हा कोथळीगड. कारण जसं आपण बोललो की अब्दुल हजीज हा त्याने स्वराज्यामध्ये खूप काम केलेलं होतं, तर त्यामुळे त्याला स्वराज्याची इतंभूत माहिती होती, स्वराज्याच्या किल्ल्यांची माहिती होती, महाराजांच्या गनिमे काव्यांची माहिती होती. या कारणामुळे आणि त्यांनी हा कोथळी भागाचा जो आजूबाजूचा परिसर होता तो पण त्याला बऱ्यापैकी माहिती होता आणि इथले आजूबाजूचे जे लोक होते ते पण त्यांना माहिती होते. मग त्यांनी जेव्हा औरंगजेबाने फरमान सोडले की गड जिंका तेव्हा त्यांनी कोथळीगडाची निवड केली आणि मग कोथळीगडाच्या आसपास त्याच्या ओळखी असल्या कारणामुळे त्यांनी पूर्ण माहिती वगैरे काढून घेतली गडाची की गड कसा म्हणजे गडावर सध्या सैन्य किती आहे आणि गडावर किती कोण किल्लेदार आहे या सगळ्याची माहिती त्यांनी काढून घेतली होती. तेव्हा या गडावर किल्लेदार होते नारोजी त्रिंबक आणि त्यांच्यावर कमी फौज पाठवता कारण हे एक लक्ष ठेवण्यासाठी हा बनवलेला किल्ला आहे. त्यामुळे इथे अशी जास्त राहण्याची वगैरे सोय नाही. इथे खाली तटबंदी बांधलेली आहे आणि थोडेफार सैनिक राहतील एवढीच या गडावर राहण्याची व्यवस्था होती. तर त्या काळामध्ये नारोजी त्रिंबक हे धान्य गोळा करण्यासाठी थोडीशी फौजपाटा घेऊन खालच्या भागामध्ये जायचे. इथून खाली जे आजूबाजू गाव होते तिथून ते धान्य गोळा करायचे आणि त्याची संधी साधून अब्दुल हजीज जेव्हा नारोजी त्रिंबक त्यांच्या थोड्याफार फौजीसोबत खाली गेले तेव्हा त्याने गडाच्या पायथ्याशी काही त्याचे सैन्य सोडून आपल्या जो आपण जिथं एंट्री मारली ना त्या दरवाजापर्यंत येऊन तो पोहोचला. अंधाराची वेळ होती, रात्रीच्या वेळेत गडाचे ऑब्वियस दरवाजे लागलेले असतात. तर त्यांनी दरवाजा ठोठावला आणि आज जे आपले मावळे होते त्यांनी विचारलं की कोण आहे. तेव्हा त्यांनी सांगितलं की आम्ही धान्य घेऊन आलोत. मग आतल्या शिपायांना असं वाटलं की आपले किल्लेदार धान्य गोळा करून वर आलेले आणि त्या कारणामुळे त्यांनी दरवाजा उघडला आणि तिथंच मोठा डाव साधला गेला आणि अब्दुल हजीजचे सैन्य परत सगळे मुघल आत शिरले. काही कळायच्या आत सगळ्या मावळ्यांना बोलतात की तलवारीचे वार करण्यात आले आणि खूप सारे मावळे धारात पडले आणि हा गड त्या काळात पूर्ण रक्ताने माकून गेला आणि हा गड पडला. आता जेव्हा हा गड पडला तेव्हा नारोजी त्रिंबक हे गडाच्या खाली होते, ते धान्य गोळा करत होते आणि हा एकदम असा लक्ष ठेवण्याकरिता बनवलेला किल्ला असल्या कारणाने याची त्वरित माहिती राजगड किंवा रायगडावर अशा मोठ्या किल्ल्यावर किंवा छत्रपती संभाजी महाराजांपर्यंत पोहोचली नाही जेणेकरून कुठली मदत भेटेल. पण आपल्या राजाने आपल्याला एक गड राखायला दिला आहे याची जाण आणि तो आत्मविश्वास की माझ्या राजाने मला गड दिला आहे या एका आत्मविश्वासामुळे आपले त्रिंबकांनी या गडाला वेढा घातला. इथं मुबलकच सैन्य होते, त्यांच्याकडे जास्त सैन्य पण नव्हते. तर वेढा घातल्यानंतर 10 ते 15 दिवस जवळपास हा वेढा राहिला आणि अब्दुल हजीजला नकोशी करून सोडलं. त्याचा जीव असा एकदम वेटीत आणून सोडला कारण मराठ्यांनी पूर्ण गडाला वेढा घातला होता आणि ते ना कुठली खालून रसद येत होती ना धान्य कोठार ना कोणतं धान्य गोळा काहीच वर येऊ देत नव्हते. ती रसद खालीच फोडली जायची. त्यामुळे अब्दुल हजीजचा पण जीव असा एकदम पोटीत आलेला. तर त्याच्या मदतीला अब्दुल खान नावाचा एक शिलेदार तो आलेला. तर जेव्हा ही गोष्ट त्रिंबकांना कळाली की अब्दुल खान त्याची फौज घेऊन येतोय तेव्हा खालीच त्याला वाटामध्ये अब्दुल खानाला त्यांनी पकडले आणि त्याच्यासोबत मोठं युद्ध झालं आणि त्या युद्धामध्येच आपले त्र्यंबक आणि काय आपले बाकीचे जे आपले मावळे त्र्यंबकराव आणि बाकीचे जे फौजफाटा होता ते धारातीर्थ पडले आणि मग इथून हा गड पूर्णपणे मुघलांच्या ताब्यात गेला आणि ही खबर तशी औरंगजेबाला समजली की आपण कोणता तरी गड जिंकलेला आहे. तेव्हा औरंगजेबाला पहिले विश्वास असताना की असं पण नावाचा कोणता किल्ला आहे, पण जेव्हा त्याला कळलं तर तेव्हा तो खुश झाला कारण 5 वर्ष जवळपास तो स्वराज्यामध्ये येऊन त्याला झालेले पण एकही जीत त्याच्या नशिबी लागत नव्हती आणि त्या कारणामुळे तो एवढा खुश झाला की त्याने या गडाचं नाव चेंज करून मुफ्ती आलम असं काहीतरी या गडाचं नाव त्यांनी ठेवलेलं. तर त्याचा अर्थ असा होता की जिंकण्याचं जश्न असं एक अर्थ होतो त्या नावाचा.
तर ही त्या मागेलची स्टोरी आहे. आणि हे ते काही मावळे आहेत ज्यांचा इतिहास आपल्याला माहिती, काहींना माहिती असेल, काहींना नसेल माहिती. मला पण काही जागी आता काही कागदपत्रांमध्ये यांचा उल्लेख आलेला आहे. आणि यानंतर हा गड नंतर मुघलांच्या ताब्यात गेला, त्यानंतर मग हा ब्रिटिशांच्या ताब्यात गेला, मग नंतर पेशव्यांच्या ताब्यात सुद्धा हा गड आलेला. त्यानंतरच्या काहीच्या काळामध्ये हा पेशव्यांच्या ताब्यात होता. तर अशी पूर्ण या कोथळीगडाची एक स्टोरी जी मला माहिती आहे. त्याच्यात किती काही चुका पण असतील. जर तुम्हाला त्या ॲक्युरेट माहिती असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की त्या मला सांगा, म्हणजे मी जेणेकरून माझं पण थोडी ज्ञान वाढेल. आणि अजून तुम्हाला काही सजेशन द्यायचे असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देऊ शकता. तर अशा प्रकारे हा आपला कोथळीगडाचा जो आजचा व्हिडिओ आहे तो इथेच संपतोय. तर आजच्यासाठी एवढंच. तर आता आम्ही चाललो घरी. तर अजून किल्ल्यावरच आहे, खालती जायचं आहे, गाडी घेऊया मग घरी जाऊया आता. तर मी इथंच एंडिंग करायला लागलो आहे. तर आवडलं असेल व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. चला तर बाय बाय, जय शिवराय.